इडली रेसिपी शोधताय तर तुम्ही आलात बरोबर चॅनलवरती. चला बघूया कशी बनवतात अशीच सारखी आणि मऊ मऊ इडली. तर त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे तांदूळ. 3 वाट्या तांदूळ मी घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी उडीद डाळ घेतलेला आहे. मी आपण जेवढे पण तांदूळ घेतो त्याच्या निम्मे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर चांगले धुवून वगैरे एक नाईटसाठी आपल्याला ते भिजत ठेवायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी आपले मिक्सर चांगले असे भिजलेले आहे, बघू शकता. आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तर त्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त थिक पण नको आणि खूप जास्त थिन पण नको. तर कन्सिस्टन्सी अशी मीडियम असली पाहिजे. जास्त पातळ झालं तर ते इडली पण अशी स्पंजी येणार नाही आणि खूप जास्त थिक झाली तर इडली खूप जास्त अशी कडक होते. तर दोन्ही पण अवॉइड करण्यासाठी आपण मीडियम असं कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी सेम कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून आपली इडली अशी स्पंजी आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत होणार. तर त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पण मस्त असं मिक्स करून घ्यायचे. मिक्सर हे असेच पाहिजे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. सगळं म्हणजे इडलीचं जे काही डिपेंड असतं, लुसलुशीत होणार, कडक होणार, पूर्ण असं मिक्सरवरच डिपेंड असतं. सेम तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. अशी कन्सिस्टन्सी असेल तर तुमची इडली 100% सॉफ्ट आणि लुसलुशीतच होणार. तर आता आपल्याला इडली पात्रामध्ये इडलीचं मिक्सर काढून घ्यायचं आहे. इडली पात्र खूप जास्त पण नाही भरवायचं आणि खूप कमी पण नाही भरवायचं, जेणेकरून परफेक्ट अशी इडली येईल. घाईघाईमध्ये मी या पात्राला तेल लावायचं विसरून गेली होती, पण तुम्ही विसरू नका. या पात्राला तेल लावून घ्या, जेणेकरून आपली इडली इझिली बाहेर निघेल. आता शेवटचं पात्र आहे, त्यामध्ये पण आपल्याला इडलीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपले पात्र सर्व भरलेले आहे. आता गॅसवरती इडली भांडं ठेवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जर तुमच्याकडे इडलीचंही भांडं नसेल, फक्त पात्र जर असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. थोडं पाणी नॉर्मल गरम होऊन द्यायचंय. पाणी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे इडली पात्र जे आपण भरून ठेवलेले होते आणि झाकण लावून द्यायचं आणि 1 शिट्टी होऊन द्यायची. 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे. आपली 1 शिट्टी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं इडली कशी शिजलेली आहे. लुसलुशीत आणि मऊ आपली इडली झालेली आहे. तर ती बाहेर काढून घ्यायची आणि एक एक करून आपली इडली काढून घ्यायची बाहेर. शिट्टी झाल्या ते पात्र खूप जास्तच गरम असते ना, त्यामुळे ते काढायला थोडंसं अवघड जाते. आणि मी तेल पण लावायची विसरली, त्यामुळे थोडंसं ते काढायला प्रॉब्लेम येत होता. तर तुम्ही तेल लावायचं विसरू नका, नक्कीच तेल लावा. तुमची इडली अशी पटकन निघून येईल. इडली खूपच अशी सॉफ्ट झालेली आहे, बघू शकता. तर आपली इडली गरमागरम तयार झालेली आहे.